संत सेवालाल महाराज यांच्या पावन स्मृतीला मी अभिवादन करून पूजनीय रामराव बापूला सुद्धा मी अभिवादन करतो। आणि आज संत श्री सेवालाल महाराजांच्या पावन स्मृतीने प्रेरित झालेल्या या भूमीमध्ये संत सेवालाल महाराजांच्या जयंती पर्यटन महोत्सवाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब, धर्मगुरु सन्माननीय आदरणीय आमदार बाबूसिंगजी महाराज, धर्मगुरु सन्माननीय आदरणीय कबीरदासजी महाराज, माझे सहकारी मंत्रिमंडळातील मंत्री माननीय नामदार इंद्रजीत नाईक साहेब, या गोर विचारपीठावर उपस्थित यशवंतजी महाराज, आदरणीय जितेंद्र महाराज, सुनील महाराज, रायसिंगजी महाराज, शेखर महाराज। बेटा ब्रेकफास्ट में फ्रूट्स नहीं, ओट्स, आमंड्स, सीड्स, ये सब और रागी, व्हीट, कॉर्न, रेजिन्स, ब्लैक करंट्स, क्रैनबेरीज, इतना सारा? बस 12। Kellogg's Muesli है 12 grains, fruits, nuts and seeds वाला power breakfast। Kellogg's Muesli 12 in 1 power breakfast। यवतमाळ वाशिमचे खासदार सन्माननीय संजयजी देशमुख साहेब, या भागाच्या आमदार सन्माननीय सईताई डाके, विधान परिषदेचे आमदार सन्माननीय राजेशजी राठोड, विधान परिषदेचे आमदार सन्माननीय किरणजी सरनाईक, आमदार किसनरावजी वानखडे, जिल्ह्याचे जिल्हाधिकारी योगेशजी कुंभेकरजी, माजी खासदार हरिभाऊजी राठोड, पुसदच्या नगराध्यक्षा मोहिनीताई नाईक, ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे डॉक्टर टी.सी. राठोड साहेब आणि या ठिकाणी उपस्थित सर्व सन्माननीय मान्यवर मंडळी आणि उपस्थित सर्व संत सेवालाल महाराजांच्या या पावन स्मृतीत प्रेरित माझ्या बांधवांनो, भगिनींनो आणि सर्वांना माझा जय सेवालाल। यावर्षी आपण संत सेवालाल महाराजांच्या जयंती उत्सव खऱ्या अर्थानं आगळा वेगळा पद्धतीने 5 दिवस साजरा करणार होतो। आणि या 5 दिवसामध्ये कला, शिक्षण, क्रीडा, सामाजिक व अनेक गोष्टी या महोत्सवामध्ये आपण घेऊन खऱ्या अर्थानं या महोत्सवाच्या माध्यमातून समाज बांधव या ठिकाणी एकत्र येऊन या ठिकाणी भेटणार होता। आणि या महोत्सवाची कल्पना जेव्हा मी आमचे नेते माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्याजवळ बोलून दाखवली, तेव्हा त्यांनी क्षणाचाही विलंब न करता याला तात्काळ संमती दिली आणि पर्यटन मंत्री आमचे सहकारी शंभूराजे देसाई यांना आदेश देऊन या प्रोत्साहन या पर्यटन महोत्सवाला खऱ्या अर्थानं आराखड्यामध्ये समावेश करून दरवर्षी 10 कोटी रुपयाचं नियोजन करण्याचं या ठिकाणी सांगितलं। परंतु आताच उल्लेख झाला की आपणा सर्वांना माहीत आहे की राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांचं दुर्दैवी अपघाती निधन झालं। त्यामुळे हा जयंती महोत्सव यावर्षी फक्त 1च दिवसाचा साजरा करण्याचा निर्णय सर्व आयोजन समितीने घेतला। बंधूंनो, पर्यटन विभाग आणि बंजारा विरासत संघ यांच्या सौजन्याने
आणि धर्मगुरू आमचे बाबूसिंगजी महाराज असेल, महंत कबीरदास महाराज असेल आणि सर्व महंतांच्या आशीर्वादानं संत श्री सेवालाल महाराजांचा जयंती हा पर्यटन महोत्सव म्हणून आपण आज साजरा करतो आहे. आणि यासोबत विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 7 मान्यवरांचं स्मृतिचिन्ह, मानपत्र आणि त्यांना 51,000 रुपये देऊन माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या हस्ते गौरव करण्यात येत आहे. या निमित्तानं खऱ्या अर्थानं ज्यांचा गौरव होतो आहे त्यांच्या कार्याची दखल घेणं हे आपलं कर्तव्य आहे. या भावनेतून त्यांचा सत्कार करीत असताना त्यांच्या परिवाराचा आणि त्यांचं सुद्धा मी या निमित्तानं अभिनंदन करतो. आजच्या जयंती उत्सवाच्या निमित्तानं मी आपल्या सर्व समाज बांधवांना एवढंच सांगणार आहे की हा उत्सव केवळ उत्सव नाही तर आमच्या अस्मितेचा, आपल्या स्वाभिमानाचा आणि आपल्या एकतेचा हा महोत्सव आहे असं मला वाटते. संत सेवालाल महाराजांनी 18व्या शतकामध्ये समाजाला खऱ्या अर्थानं संत, सत्य, संयम, शौर्य आणि स्वाभिमानाचा संदेश दिला. त्यांनी बंजारा समाजाला संघटित केले, संस्कार दिले आणि नैतिक मूल्याची दिशा दाखवली. त्यांच्या शिकवणीतून आज आपण धर्म, कर्तव्य आणि समाजहित ही त्रिसूत्री या ठिकाणी घेऊन आपला समाज या ठिकाणी चालतो आहे. मित्रांनो, माझ्या सार्वजनिक जीवनामध्ये प्रत्येक निर्णय, प्रत्येक संघर्ष आणि प्रत्येक प्रयत्नामागे संत सेवालाल महाराजांच्या विचाराचं प्रेरणास्थान राहिलेलं आहे. समाजाच्या प्रश्नासाठी सातत्याने पाठपुरावा करताना मला हे जाणवले आहे की मनात केवळ भावना असून चालत नाही तर त्यासाठी प्रत्यक्षात कृती करणं सुद्धा आवश्यक आहे. याच भावनेतून संत सेवालाल महाराजांची ही जयंती खऱ्या अर्थानं शासकीय स्तरावर करण्यासाठी मी सुरुवातीला पाठपुरावा केला. मला आजही आठवते की दिनांक 15 फेब्रुवारी 2018 रोजी प्रथम आपण अधिकृतरित्या शासन स्तरावर जयंती साजरी केली आणि त्याच पद्धतीनं 15 फेब्रुवारी या दिवसाची राज्याच्या अधिकृत दिनदर्शिकेमध्ये संत सेवालाल महाराजांची जयंती दिन म्हणून नोंद झाली. ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. बंधू आणि भगिनींनो, बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखले जाणारे पोहरादेवी उमरी तीर्थक्षेत्र आज खऱ्या अर्थानं परिवर्तनाच्या मार्गावर आहे. बंजारा विरासत नंगारा म्युझियम ही भव्य वास्तू उभी राहिली असून ही वास्तू पाहण्याकरता केवळ बंजारा समाजातील नव्हे तर इतर सर्व समाजातील समाज बांधव मोठ्या संख्येने या ठिकाणी पोहरादेवीला येऊन जातो आहे. आज पोहरादेवीमध्ये संत सेवालाल महाराजाचा अश्वरूढ पुतळा, सेवाध्वज, सांस्कृतिक संग्रहालय, ऐतिहासिक वारसा जपणारी ही वास्तू सर्व आपल्या पुढील पिढ्याला आपला इतिहास व वारसाची जाणीव करून देणार आहे. तसेच पोहरादेवी उमरी तीर्थक्षेत्र परिसरात मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरू आज आहेत. भक्त निवास असतील, पायाभूत सुविधा असतील, रस्ते असतील, सुशोभीकरण असतील, यासारखी कामं प्रगतीपथावर आहे. या तीर्थक्षेत्राचा विकास तर सुरूच आहे. याशिवाय समाजातील अन्य समस्याही यावर सुद्धा आमचं लक्ष आहे. त्या समस्या कशा मार्गी लावता येईल याबद्दल सातत्यानं मी प्रयत्नशील आहे. मी येथे असेही नमूद करू इच्छितो की मागील काळामध्ये काही समाजाचे महत्त्वाचे प्रश्न सोडवण्यामध्ये नक्कीच मला यश आलेलं आहे. त्यामागे माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा पाठिंबा तर आहेच, परंतु आमचे नेते एकनाथरावजी शिंदे साहेब यांचा भक्कम पाठबळ, त्यांचं सहकार्य आणि त्यांचा आशीर्वाद या संजय राठोडच्या पाठीशी आहे. आणि आज एकनाथराव शिंदे साहेबांमुळेच पोहरादेवी ते उमरी तीर्थक्षेत्र विकास आणि बंजारा विरासत नंगारा म्युझियम करिता 724 कोटी रुपये बंधूंनो आपल्याला मिळालेले आहेत.
त्याचप्रमाणे इतर विकासासाठी, इतर पायाभूत सुविधेसाठी या ठिकाणी 500 कोटी रुपये आपल्याला मिळालेले आहेत. रामराव बापूंचं मला आठवते की जेव्हा रामराव बापूंचं स्वर्गवास झालं होतं आणि तेव्हा रामराव बापूंना शासकीय इतमातात खऱ्या अर्थानं अंत्यविधी करायसाठी जेव्हा मी एकनाथ शिंदे साहेबांना बोललो, तेव्हाचे तत्कालीन मुख्यमंत्र्यांना त्यांनी सांगितलं, परंतु अशा पद्धतीनं कोणत्याही व्यक्तीला शासकीय या ठिकाणी पद्धतीनं त्यांचं अंत्यविधी करता येत नाही, अशा पद्धतीनं या ठिकाणी सांगितल्या गेलं. परंतु मी परत एकनाथ शिंदे साहेबाला सांगितलं की आमचे धर्मगुरू रामरावजी बापू यांचा खऱ्या अर्थानं अंत्यविधी हा शासकीय इतमामातच झाला पाहिजे. आणि शेवटी आपल्या सर्वांना माहीत आहे तो शासकीय आदेश निघाला आणि पूजनीय रामराव बापूंचा अंत्यविधी सुद्धा शासकीय इतमामामध्ये आपल्याला करता आलं. आज गोर बंजारा साहित्य अकादमीची स्थापना असेल. टुडुडुम टुडुडुम व्हिडिओ कॉल. मी सिनियर इन्स्पेक्टर काळी पहाडी चौकीतून. यश, तुमच्या पार्सलमध्ये ड्रग्ज सापडले. वसंतराव नाईक संशोधन प्रशिक्षण संस्था वनारटी असेल, विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचा आधार योजना असेल, मोदी आवास योजनेमध्ये बंजारा समाजासाठी घरकुल योजना असेल, संत सेवालाल महाराज बंजारा लबान तांडा समृद्धी योजना असेल, ग्रामपंचायत स्थापनेसाठी असलेली अंतराची व लोकसंख्येची अट शिथिल करणं असेल, विमुक्त जाती व भटक्या जमातीसाठी 72 वसतिगृह असेल, आश्रमशाळेतील परिपोषण अनुदानात वाढ असेल, परदेशी आमचे मुलं शिक्षणासाठी जातात त्या संख्येमध्ये वाढ असेल, ऊसतोड कामगारांच्या मुलासाठी वसतिगृह असेल, ऊसतोड कामगारासाठी सानुग्रह अनुदान असेल, ऊसतोड कामगारांची नोंदणी आणि ओळखपत्र असेल. आणि एवढंच नाही बंधूंनो, या बंजारा समाजासाठी स्वाभिमानासाठी मुंबईमध्ये खऱ्या अर्थानं बंजारा समाज भवनासाठी हक्काची जागा असेल. हे सर्व किती सांगायचं. सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी जे जे विषय मी कॅबिनेटमध्ये मांडले त्या सर्व विषयाला तात्काळ मंजुरी देण्याचं काम केलं. प्रायोगिक तत्वावर बंधूंनो, आज स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र असेल. बंधू आणि भगिनींनो, एवढेच नाही तर काल आमच्या सरकारनं वाशिम येथील मेडिकल कॉलेज, तुम्हाला माहित आहे, त्याला सुद्धा संत सेवालाल महाराजांचं नाव दिलं. आणि आज मला अभिमान आहे की बाजूच्या जिल्ह्यामध्ये यवतमाळ त्या मेडिकल कॉलेजला वसंतरावजी नाईक साहेबांचं नाव, वाशिम जिल्ह्याला संत सेवालाल महाराजांचं नाव, मधामध्ये आमचं संत सेवालाल महाराजाची पोहरादेवी हे स्थान, बाजूला गवली वसंतराव नाईक साहेबांचं आमचं गाव. म्हणजे किती आमचं भाग्य आहे बंधूंनो. आज खऱ्या अर्थानं हे सर्व करता आलं ते आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळे. बंधूंनो, आपल्या सर्वांना मला एवढंच सांगायचं आहे की हे सर्व निर्णय केवळ आकडे नाही तर समाजाच्या भवितव्याचे पायाभूत दगड आहे. संत सेवालाल महाराजांनी दिलेल्या संस्कारात आपण चालत शिक्षण, संघटन आणि स्वाभिमानाच्या बळावर पुढे जात आहोत. आज माननीय उपमुख्यमंत्री आमचे नेते एकनाथरावजी शिंदे साहेब या कार्यक्रमाला आले. मी त्यांना एवढंच सांगू इच्छितो की बंजारा समाजाचा विकासाचा हा केवळ एक समाजाचा प्रश्न नाही तर तो महाराष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीचा भाग आहे. आणि त्यामुळे माझी साहेबांना विनंती आहे की माननीय मुख्यमंत्री महोदय असतील, माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब असतील, यांना समाजाच्या वतीनं मी विनंती करताना एवढंच म्हणणार आहे की बंजारा समाजाचा जिव्हाळ्याचा प्रश्न आता खऱ्या अर्थानं आरक्षणाचा प्रश्न आहे. आणि हा प्रश्न जेव्हा आहे तेव्हा साहेब तुम्ही या ठिकाणी कालच्या कॅबिनेटमध्ये त्याला मंजुरी दिली, आयोग निर्माण झाला, त्याचे आदेश सुद्धा निघालेले आहेत. न्यायमूर्ती तहरानी साहेब म्हणून त्यांचा आयोग आणि इतर सर्व लोकांच्या माध्यमातून आज आयोग निर्माण झालेला आहे. आता माझी आपल्याला विनंती आहे की या आयोगाच्या माध्यमातून तातडीने अंमलबजावणी करणं आवश्यक आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी शेवटी एवढंच सांगतो की संत सेवालाल महाराजांच्या शिकवणीवर आम्ही सर्वजण चालत असतो. या निमित्तानं आम्ही एकत्र येत असतो. शिक्षित समाज करण्याचा प्रयत्न आमचा आहे, संघटित करण्याचा प्रयत्न आमचा आहे, आमचा समाज सक्षम करण्याचा प्रयत्न आहे. आणि साहेब आपला सातत्यानं पाठबळ या ठिकाणी या संजय राठोडच्या सोबत राहिलेला आहे. भविष्यात समाजाचे प्रश्न अजून आहेत
हे सर्व प्रश्न घेऊन येणाऱ्या काळामध्ये मी आपल्याला नेहमी त्रास देत राहील साहेब. आपण जसं आज माझी या ठिकाणी मला माहीत होतं की राज्याचे मुख्यमंत्री आणि आपण दोघे जण व्यस्त होता, आपण पूर्वनियोजित कार्यक्रम होता आणि आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की कार्यक्रम आम्ही रद्द करतो आहे, तरी मात्र आपण फक्त माझ्या आग्रहाखातर या ठिकाणी आलात, त्याबद्दल मी आपला ऋणी आहे. समाज सुद्धा तुमच्याकडे आशा लावून पाहत आहे साहेब. नक्कीच आपल्याकडून या समाजाला न्याय मिळेल, आपल्या सरकारकडून या समाजाला न्याय मिळेल ही अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द समाप्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सेवालाल. धन्यवाद संजू भाऊ. पोहरादेवी विकास आणि समाजाच्या विकासासाठी आपले कार्य आम्हा सगळ्यांना सर्वश्रुत आहेत. आम्ही आभारी आहोत. महंत जितेंद्र महाराज यांना विनंती करतो की सर्व महंतांच्या वतीने आपण आपले विचार व्यक्त करावेत. हॅलो. माँ भवानी, जगद्गुरु सेवालाल महाराज, जेतालाल महाराज, बामनलाल महाराज, सुकालाल महाराज, राष्ट्रसंत रामरावजी बापू यांना नमन करतो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मी वंदन करतो. आजच्या या पर्यटन विभागातर्फे घेण्यात आलेल्या